नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोल्यात दुसऱ्या दिवशी उच्चांकी तापमानाची नोंद। शासनाने उष्णतेची लाट नैसर्गिक आपत्ती घोषित करावी। अकोला जळत असताना अधिकारी एसीत दंग। उष्णतेच्या लाटेत नागरिकांना दिलासा नाही। दुपारी शहरातील सिग्नल बंद करण्याची गरज। उष्णतेच्या लाटेत सिग्नलवरचा 1 मिनिट देखील त्रासदायक। सोशल मीडियावर बंदुकीच्या रील्सचा धुमाकूळ। अंकुशवर पोलिसांनी लावला अंकुश, इतरांचे काय? तुकाराम चौकात झाली 1.5 ते 2 लाखांची चोरी। पोलीस म्हणाले, कपाट सामान आवरून ठेवा। आता सविस्तर बातम्या। अकोलेकरांना मंगळवारपर्यंत कडक उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागणार आहेत। आज राज्यात अकोल्याचे तापमान सर्वाधिक म्हणजे 45.8 अंश सेल्सिअस इतके होते। अकोल्यात मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। उष्माघातापासून बचाव नागरिकांनी करावा असे आवाहन करण्यात आले आहे। उन्हात जास्त वेळ थांबू नये। जितके जास्त पाणी, निंबू सरबत, उसाचा रस, लस्सी यांचे सेवन करता येईल तितके चांगले। त्याचबरोबर सुती पांढरे कपडे घालावे। डार्क रंगाचे कपडे घालणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे। इतकेच नाही तर थंडगार कूलरमधून किंवा थेट एसी मधून थेट उन्हात आणि उन्हातून थेट एसी मध्ये प्रवेश टाळण्याचा सल्ला दिला जात आहे। अकोल्यात दरवर्षी येणारी उष्णतेची लाट ही नैसर्गिक आपत्ती असून याची घोषणा शासनाने करण्याची गरज आहे। तर या उष्णतेच्या लाटेत उष्माघाताने मृत्युमुखी पडणाऱ्या परिवारांना शासनाद्वारे मदत मिळू शकते, पण केवळ पावसाळा, गारपीट हीच नैसर्गिक आपत्ती दाखविली जाते। उष्णतेची लाट ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे। या आपत्तीत एखाद्याचा उष्माघाताने मृत्यू झाला तर त्याला शासनाने आपत्ती व्यवस्थापनातून मदत द्यावी। राज्यात आज अकोला सर्वाधिक हॉट ठरले असून 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याने केली आहे। रोम जळत असताना अशी एक म्हण आहे। गुरुवारपासून अकोला जळत आहे। उष्णतेच्या लाटेत अकोला होरपळत आहे। अकोला महापालिका व जिल्हा प्रशासनाने उष्णतेची लाट पाहता काहीच उपाययोजना केल्याचे चित्र नाही। दरवर्षीच येतो उन्हाळा असे म्हणत केवळ मानवी अधिकारांचे हनन अकोल्यात महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून होत आहे। लोकांना सुसह्य राहण्यासाठी शहर निर्माण करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, जिल्हा प्रशासनाची आहे। 6 ते 7 लाख लोक शहरात राहतात, पण ते सर्व उष्णतेच्या लाटेत होरपळत आहेत। शहराचे तापमान कमी करण्यासाठीची कुठलीही उपाययोजना त्यांच्याकडे नाही। शहराचे तापमान कमी करण्यासाठी किमान पाण्याचे मोठे फॉगिंग मशीन आणून शहरातील प्रमुख रस्त्यावर पाणी टाकण्याचे काम महापालिकेला करता आले असते, पण महापालिका मनुष्यपालन केंद्र ही नागरिकांची ओरड महापालिका खरी ठरविण्यात व्यस्त आहे। हवामान खाते पूर्व अंदाज व्यक्त करत असताना त्याविषयीची सूचना देण्यात देखील जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे। इतकेच नाही तर शहराचे तापमान कमी करण्यासाठीची कुठलीही उपाययोजना महापालिकेकडे नाही, ना अकोल्याच्या लोकप्रतिनिधींकडे। अकोलेकर मात्र तप्त उन्हात वर्षोनिवर्ष होरपळत राहणार। शहरातील काही चौकात सुरू असलेले सिग्नल बंद करण्याची गरज आहे। वाढते तापमान आणि सिग्नलवर काही मिनिटांचा थांबा हा लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे। प्रशासनाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट पाहता हे सिग्नल बंद ठेवण्याची गरज आहे। गुरुवारपासून अकोल्यात उष्णतेची लाट आहे। ही उष्णतेची लाट पाहता शहरातील सिग्नलवर काही मिनिटांचा थांबा देखील आता नकोसा झाला आहे। यावर प्रशासनाने फेरविचार करत उष्णतेची लाट पाहता चौकातील काही सिग्नल बंद करण्याची गरज आहे। किमान सकाळी 11 ते 5 पर्यंत हे सिग्नल बंद करावे अशी मागणी नागरिकांची आहे। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल। त्याचबरोबर उष्णतेची लाट पाहता बस स्थानक देखील ओस पडले होते। बसेस सावलीखाली उभे करण्याची जागा नसल्याने अनेक बसेस उन्हात चांगल्याच तापत असल्याने त्यात प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याची माहिती आहे। तर बस स्थानकावर पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पुणे येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणे, रोडवर स्टंटबाजी करणाऱ्यांवर सर्वत्र पोलिसांची कठोर कारवाई होत आहे। अकोल्यात एका मुलावर कारवाई करण्यात आली, पण इतरांचे काय असा प्रश्न आहे।
मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर या सर्व शहरांमध्ये सामाजिक धमक्या, बंदूकचा धाक आदी व्हिडिओंवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांचे माफीचे व्हिडिओ सुद्धा अपलोड करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर काही पोलिसांनी अशांचे सोशल मीडिया अकाउंटच डिलीट करत त्यांच्यावर कडक कारवाई सुरू केली आहे. अकोल्यात केवळ एका युवकावर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी कारवाई केली. तरी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा सर्व प्रकरणांमध्ये सायबर पोलिसांचे या सर्व गोष्टींकडे लक्ष आहे की दुर्लक्ष असा प्रश्न उपस्थित होतो. अशा वादग्रस्त व्हिडिओंवर सायबर पोलिसांनी सुमोटो कारवाईची गरज आहे. अकोल्यात टॉवर उड्डाण पुलावर काही अल्पवयीन मुले गाडी रोडवर स्टंटबाजी करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही नंबर प्लेट सुद्धा नाहीत. दारू पितांना बंदूक विरुद्ध मार्गाने पुलावर जाणे, रहदारीस अडथळा करणे असे स्टंटबाजी करण्याचे ठिकाणच बनले आहेत. या ठिकाणी प्रशासनाचीच मुकसंमती तर नाही ना असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. खून, दरोडा, चोरी यासारख्या कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कृतीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवरून प्रसारित केल्याचे दिसून आले. व्हिडिओ बनविणारा मुख्य कलाकार यांनी पिस्टलसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या प्लास्टिक खेळण्याचा वापर करून रील्स बनविले होते. अंकुशने यापुढे अशी चूक होणार नाही असा माफीनामा सादर केला. तुम्ही आता व्हिडिओ बघितलेच असतील. मी अशाच प्रकारचे इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बनवले होते फॉलोअर्स वगैरे वाढवण्यासाठी, ज्यामध्ये मी बंदूक वगैरेचा वापर करून, नकली बंदूकचा वापर करून गुंडेगिरी, दादागिरी, गुन्हेगारी वाढवण्यासारखे व्हिडिओ बनवले होते. ज्यामध्ये चोरी चपाट्यावर करायचे व्हिडिओ बनवले होते, ज्यामधनं समाजामध्ये चुकीचा मेसेज जातोय. त्यामार्फत मला अकोला पोलिसांनी बोलावले होते, ज्यामार्फत त्यांनी मला सांगितलं की हे सगळं करणं कायदेशीर गुन्हा आहे. याची माझ्याकडे न चुकत माझ्याने ते झालेलं आहे. याची सगळ्यांनी जाणीव करून जे व्हिडिओ मी बनवलेले आहे, हे कुठल्याही कलावंताने अशी व्हिडिओज बनवून समाजामध्ये चुकीचा मेसेज जातोय अशी व्हिडिओ बनवू नका. जे चुकी माझ्याच्याने झाले ते चुकी तुम्ही करू नका. ही चुकी जे माझ्याकडनं झाली या सगळ्यांची मी सगळ्यांना माफी मागतो. अकोला पोलीस आणि पूर्ण जनतेची ही चुकी माझ्याकडनं आयुष्यात कधीच होणार नाही. उन्हाळ्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असताना बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून 15 ते 20 दिवसात पाणी पुरवठा होत असल्यामुळे भर उन्हात नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. लोहारा येथे एकाच विहिरीवरून गावाला पाणी पुरवठा केला जातो. 4 महिन्यांपासून 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना भर उन्हात शेतातून डोक्यावर पाणी आणावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या मजुरांच्या हाताला काम नाही. अशातच 30 रुपये पिंपाने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली असून ग्रामपंचायतने 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तर काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून आपल्या घरी पाण्याची व्यवस्था होईल असा प्रकार सुरू केल्याचे बोलले जात आहे. तर काही ठिकाणी विनापरवाना पाईपलाईन वरून पाणी घेतले जात असतानाही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केलाय. अकोला महापालिकेने आज अखेर शहरातील काही अवैध होर्डिंग्सवर कारवाई केली आहे. पण हे अवैध होर्डिंग्स निर्माण झाले तरी कसे असा प्रश्न असून त्याचे लाभार्थी कोण अशी विचारणा आता होत आहे. मुंबईतील घाटकोपर येथे पेट्रोल पंपाजवळील मोठा होर्डिंग कोसळल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 88 जण जखमी झाले होते. राज्यभरात या पार्श्वभूमीवर अनधिकृत बेकायदेशीर होर्डिंग्स बॅनरचा मुद्दा चव्हाट्यावर आला. अकोला महापालिका प्रशासनाने आता अवैध होर्डिंग्स विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. सुरुवातीला या अनधिकृत होर्डिंग्स धारकांना नोटिसेस बजावल्या होत्या, तर आता प्रमुख चौकांमध्ये बहुमजली इमारतींवर लावलेले अवैध होर्डिंग्स जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. आतापर्यंत महापालिकेने 76 अवैध होर्डिंग्स विरुद्ध कारवाई केली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरील तसेच अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन चौकपर्यंतच्या रस्त्यावरील एक मोठे फलक आणि 63 लहान फलक हटविण्यात आले आहेत. या अवैध होर्डिंग्समुळे महापालिकेचा कर चोरीत कोण कोण सहभागी होते याचा खुलासा होण्याची गरज आहे. हिंदू ज्ञानपीठ व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी पालक व मनसेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत शाळा सुरू ठेवण्याची मागणी केली. हिंदू ज्ञानपीठ शाळेची स्थापना 1966 रोजी करण्यात आलेली आहे. शाळेच्या परिसरातील तसेच अकोला शहरातील अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये गेले कित्येक वर्षांपासून शिकत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी शाळेचे संचालक गाडगीळ यांनी एकदमच कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद करण्याचे जाहीर केले.
या शाळेमध्ये बालवाडीपासून तर 10वी पर्यंतचे विद्यार्थी शिकत आहेत. यानंतर 23 मे 2024 रोजी पालकांची सभा बोलावून शाळा बंद करण्यात येणार असे शाळेचे संचालक चंद्रशेखरजी गाडगीळ यांनी जाहीर केले. यामुळे पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. संचालक हे स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता हा निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार शाळा बंद करण्याचे अधिकार शासनाला आहेत. त्यामुळे ही शाळा सुरू राहावी व संबंधित संचालकावर नियमानुसार बंधन व कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालक वर्ग व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. शासनासाठी आम्ही जे पालक वर्ग आहे, जे आमच्या मुलांना सांगितलं गेलं की आता शाळा बंद होतात, त्याच्यामुळे जे आमचे मुलं जे घाबरलेले आहे, त्याच्यात मुलांना जे त्रास होत आहे आणि जे RTIचे जे मुलं आहे त्यांना पण त्रास आहे, कारण की त्यांना दुसऱ्याच ठिकाणी त्यांना ॲडमिशन पण नाही भेटणार आणि आम्ही जे फी भरू शकत नाही ते मुलांना कुठे हे करणार आहे. तर त्यासाठी आम्ही चाहतो की आमच्या मुलांना जे परिस्थितीत आज ते आहे ते परिस्थितीत की आता शाळा बंद होत आहे हे असं नंतर पुन्हा असं होऊ नये, त्याच्यासाठी आम्हाला ते सवलत प्रदान केली पाहिजे की आमचे मुलं आता जोपर्यंत ते 10वी करत नाही त्यांना पण त्रास नको. हिंदू ज्ञानपीठ शाळा आहे, त्या शाळेमध्ये माझे 2 मुलं आहेत. मी डोळ्यांनी अंध आणि पायाने अपंग आहे, माझी मिसेस बी अंध आहे. तर अचानक या लोकांनी सांगितले की आम्ही शाळा बंद करणार आहोत आणि TC घेऊन जा. तर माझे मुलं RDमध्ये आहेत आणि मी अंध असल्याकारणानं मला रोजगार नाही आहे, काही नाही आहे, तर काही हरकत नाही. पण एकदम डायरेक्ट त्यांनी सांगितलं तर मी पैसा दुसऱ्या शाळेमध्ये भरू नाही शकत. तर मग माझ्या मुलाचं नुकसान होणार आहे आणि आमचं काय करावं ते आम्हाला समजून नाही राहिलं आणि याला काय करावं आम्हाला ते सुचून नाही राहिलं. आता आमची हेच इच्छा आहे की शाळा बंद नाही झाली पाहिजे आणि आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पैसे भरणे म्हणजे दुसरे शाळेवाले घेऊन नाही राहिले, तर आम्ही तर पैसे कसे काय भरावं, आम्हाला पैसे भरू नाही शकत, आमचं पोटच नाही भरू शकत, तर पैसे कसं काय भरावं. तर हा माझा प्रश्न आहे साहेब. तर तुम्ही या गोष्टीवर काही नोंद घ्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची इच्छा आहे. स्थानिक गौरक्षण रोडवर हिंदू ज्ञानपीठ शाळा या शाळेची स्थापना 1966ला झाली. या शाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील शहरातील अनेक भागातील विद्यार्थी ते शिक्षण घेतात. मात्र काही दिवस पहिले शाळेचे संचालक चंद्रशेखरजी गाडगीळ यांनी जाहीर केले की आम्ही शाळा बंद करत आहे, पालक सभा बोलून. मग सभेमध्ये आणखी तोडगा निघाला, पुन्हा आम्ही शाळा सुरू करतो. पुन्हा काल 23 मे रोजी यांनी पालक सभा बोलवली आणि आम्ही शाळा बंद करतो, तुम्ही तुमच्या पाल्यांची TC काढून मुलांची TC इथून काढून घ्या. खरं पाहिलं तर शासनाला कुठलीच पूर्वसूचना न देता हे यांनी असे जाहीर केले. यामध्ये तुम्हाला एक सांगतो, यांना फक्त आर्थिक इथेतून फायदा घ्यायचा आहे. तुम्ही या शाळेमध्ये पाहिलं तर एकदम मजूर वर्ग म्हणा की मिडल क्लास म्हणा, खूप गरीब विद्यार्थी याची परिस्थितीचे विद्यार्थी शिकतात आणि यामध्ये फक्त दिरंगाई करत आहे की आम्हाला काहीतरी आर्थिक फायद्यासाठी यांनी शाळा विकत आहे. त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज इथे निवेदन दिलेलं आहे. याच्यात आमच्या 8 ते 10 मागण्या आहे आणि लवकरात लवकर संबंधित संचालकावर नियमानुसार कारवाई करावी आणि एवढे सारे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे. गुरुवारी 2 विविध अपघातात 3 ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात जखमींवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात अपघातांची मालिका संपत नसल्याचे चित्र आहे. मूर्तिजापूर कारंजा रस्त्यावर तुरखेड फाट्यावर खेरडा येथून मूर्तिजापूरकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या ऑटोला मूर्तिजापूरकडून कारंजाकडे जात असलेल्या स्विफ्ट कार चालकाने रॉंग साईडने जबर धडक दिली. यामध्ये खेरडा येथील ऑटो चालक अमर सुरेश फुलझेले, विश्राम सुरेश जाधव, दीनानाथ रामराव पवार हे जखमी झाले. तर उजावंती विश्राम जाधव, 3 वर्षीय दिव्या अजय पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अकोला शहरानजीक झालेल्या अपघातात सचिन वाघमारे राहणार चांदूर हे आपले बायको व लहान बाळाला घेऊन घरी जात होते. त्यांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात त्यांचे लहान बाळ समृद्धी हिचा जागेवरच मृत्यू झाला. सचिन वाघमारे व त्यांची पत्नी शुभांगी हिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. अकोला पोलिसांचे विविध किस्से गुन्हे या महिन्यात चांगलेच चर्चेत आहेत. अनेक अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची गरज आहे. काही निलंबित झाले. तुकाराम चौकात 1.5 ते 2 लाखांची चोरी झाली. ती CCTVत कैद झाली. त्या ठिकाणी पोलिसांनी भेट पण दिली, पण पोलीस म्हणाले आता आवरून ठेवून द्या. पहा पूर्ण बातमी. तुकाराम चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर दीपेश लोकरे यांचे घर आहे.
संपूर्ण परिवार बाहेरगावी गेला होता तेव्हा चोरट्यांनी घराच्या दाराची कडी कापली आणि घरात चोरी केली. घरात 25,000ची कॅश होती. 1.5 ते 2 तोडे सोने होते. ते चोरट्यांनी लंपास केले. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. पोलिसांना नातेवाईकांनी घरातील परिस्थिती दाखविली. सर्व माहिती पोलिसांना दिली, पण अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल नसल्याची माहिती लोकरे परिवाराने दिली नाही. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. 1.5 ते 2 लाखांची चोरी झाल्यावर पोलिसांना गांभीर्य नसल्याचे चित्र इथे होते. चोरट्यांनी घर खराब करून ते गेले. सर्व चोरटे सीसीटीव्हीत कैद आहेत, पण त्याचा तपास होईल तरी कसा? गुन्हा दाखल नाही, मग तपासच होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोल्यात दुसऱ्या दिवशी उच्चांकी तापमानाची नोंद. शासनाने उष्णतेची लाट नैसर्गिक आपत्ती घोषित करावी. अकोला जळत असताना अधिकारी एसीत दंग. उष्णतेच्या लाटेत नागरिकांना दिलासा नाही. दुपारी शहरातील सिग्नल बंद करण्याची गरज. उष्णतेच्या लाटेत सिग्नलवरचा 1 मिनिट देखील त्रासदायक. सोशल मीडियावर बंदुकीच्या रील्सचा धुमाकूळ. अंकुशवर पोलिसांनी लावला अंकुश. इतरांचे काय? तुकाराम चौकात झाली 1.5 ते 2 लाखांची चोरी. पोलीस म्हणाले, कपाट सामान आवरून ठेवा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.